जातीवाद करून एका दिवसात फेमस होऊन दाखवू. पण हे आमचा राजा आहे ना, त्यांचे ते विचार नाहीत ना त्यांची शिकवण आहे. ते 18 पगड जातींना सोबत घेऊन चालले. 18 पगड जातींना सेम जीव लावलाय. त्यानं प्रत्येकाला सारखा जीव लावलाय आणि स्वराज्य घडवलं. आणि स्वराज्य घडलं ना तर मायलेक सुरक्षित राहते. आपला हक्क हक्कानं मागता येतं. म्हणून जातीवाद करणं किंवा जातीवाद करून फेमस होणं थोड्याशा लाईकसाठी, कमेंटसाठी आणि थोड्याशा पैशासाठी. पण आपण समाजामध्ये तेढ निर्माण करतो, हे लक्षात ठेवा. ही भारतभूमी आपली आहे आणि आपण शाळेमध्ये प्रार्थना काय करतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे आणि भारत देशातल्या विविध नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. आणि इथं कोण हिंदूच्या संस्कृतीवर बोट उचलतो, कोण दुसऱ्या समाजाच्या संस्कृतीवर बोट उचलतो. मग ही आपण शपथ घेतलेली लहानपणापासून ती कुठं गेली? एवढं निर्लज्ज झालं लाईकसाठी, कमेंटसाठी आणि फेमससाठी. फॉलोअर वाढतील, कमी होतील, दिखावा नको, देशभक्ती हवी. आणि हे शिवाजी महाराजांनी शिकवलेलं आहे आणि ही शिकवण आहे. ज्या भारत देशाच्या भूमीसाठी त्या बॉर्डरवर मिलिटरी उभी असती, भारतीय आर्मी, इंडियन आर्मी उभी असती, त्यांना विचारा, ते कुठल्या एका जातींना प्रोटेक्ट करण्यासाठी बॉर्डरवर उभे आहेत? प्रत्येक जाती धर्मांना सुरक्षित ठेवण्यासाठी, देश सुरक्षित ठेवण्यासाठी, आया बहिणी सुरक्षित ठेवण्यासाठी, ते बर्फ असो, थंडी, जिथं हवा, पाणी, ऊन काही असो, ते आपली ड्युटी इमानदारीनं करतात. आणि आपण आतमध्ये काय करतो? स्वतःचा स्वार्थ साधतो. हे बंद करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंद, जय भीम आणि जय महापुरुष जेवढे आहेत तेवढे. जय हिंद, जय भारत.